अरे या पोराकडून 1,20,000 रुपये घेतले, 3,00,000 रुपये काय सांगितलं, 10 वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा. इथं म्हणजे हाईटच झाली आता एकदम. एवढी दादागिरी काय काय बोलतात ते म्हणजे हाईट झाली. किती पोलीस आले तुझ्याकडे? 2 ते 3. त्याने 1,20,000 रुपये दिलेले आहे, याची फिर्याद आपल्याला नोंदवायची. त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या 5 लाख रुपयाची मागणी केली. अहो साहेब, एकच प्रकार नाही, काही घटना घडू द्या, गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले. गाव आहे का काय लाभ आहे या गावामध्ये? या गावात पोलिसांचीच भीती आता. दरोडेखोर बाजूलाच राहिले, इथं पोलिस दरोडे. या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी, तिथं बेसला जायचं. तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे. तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय थांबायचं आम्ही? अर्धा तासातच द्या पैसे, आताच द्या, लगेच दे असं. 1714 अजय पाटील. अजून कोण होतं रे? त्यांच्यासोबत ते होते ना, ते तुमच्या कार्यालयात डिवाइस कार्यालयात ते आमच्या कारखान्यात. त्यांनी बोलवलं तुम्हाला? त्याला विचारा तुम्ही. विचारलं. अरे अजय, ते काल तुम्ही त्या स्वप्नील राखुंडेला बोलवलं होतं का? स्वप्नील राखुंडे, यशोदीप टायपिंग. कोणी सांगितलं बोलवलं तुम्हाला? भाऊसाहेबांनी बोलवलं होतं. अच्छा, आणि मग काय केलं त्याचं पुढं? पुढं काय केलं? अरे पोचतो नाही तुम्ही, पुढं काय केलं ते सांगा पहिलं मला. तपासात चेंजेस झाला आपल्याकडे नाही तपास. मला माहिती आहे कोणाकडे तपास. तुम्ही आता याची जी फिर्याद आहे त्याच्याकडनं खंडणी वसूल झालेली आहे, त्याने 1,20,000 रुपये दिलेले आहे, याची फिर्याद आपल्याला नोंदवायची. स्टेटमेंट चला घ्या. स्टेटमेंट गुन्हा दाखल करायचा. चला करा पटापट टाईप चालू कर. बस बस चला. आणि किती पोलीस आले तुझ्याकडे? 2 ते 3. अजून कोणी होतं का? चला घे, दोघांचे नाव दाखवतो. तुमच्या पोलिसांचं नाव घ्या साहेब. मी तुम्हाला सांगितलं हे सगळं मला काहीच माहित नाही. त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या 5 लाख रुपयाची मागणी केली. कोणी? तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे, त्या सगळ्यांना एसीबी वाले वाचले त्या दिवशी. सर ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला. काल त्या केसमध्ये कोणी 1,20,000 रुपये घेतले त्या ह्याच्यात. आपल्या रेप ते आहे ना, अट्रॉसिटी घेतले त्या टायपिंग वाल्याकडे. कोण होते तो? सगळे साहेब स्वतः आले होते. फिर्यादीकडनं नाही, आरोपीकडनं नाही, दुसराच माणूस आहे क्लासला त्याच्याकडनं. या सर बाकी बाहेर 5 लाख मागितले. बाकी थांबलं म्हणे चल आता चल उचल. तुमचं बोलणं करू शकतो माणसाशी. असं नाही. अहो साहेब, एकच प्रकार नाही, काही घटना घडू द्या, गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले. गाव आहे का काय लाभ आहे या गावामध्ये? नाही असं नाही. अहो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय. मी कधी असं विधान बोलवलंय? लावले त्यांना फोन दिले आपल्याला, त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला मी. नितीन पाटील साहेब स्वतः आपण हे घेऊन टाकू, खबर घेऊन टाकू. ते या गावात पोलिसांचीच भीती आता. दरोडेखोर बाजूलाच राहिले, इथं पोलिसांनी दरोडे. अरे ह्या पोराने पैसे आणले ना काल 1,20,000 रुपये दिले ना, त्या मित्रांनी पैसे जमवले. तो माझा क्लासमेट आहे, हे माहिती असून म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या? नाही, काल नाही. का रे? त्यांनी केला ना खाली कोणाला तरी फोन, त्यांचं जवळचं नातेवाईक किंवा कोणी म्हणून. राजू भाऊ, तुमच्याकडे 5 लाख रुपये कोणी मागितले होते? नाही बोला ना, बोला. काही मी आहे, तुम्ही कसली चिंता करता? किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात?
त्याला या तुम्ही आता तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना हाकला इथून हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना सांगितलं अहो ते राहुगाव कुठली साहेब मला काय तिथं काही मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं आता इथे 5 लाख किती रुपये मागितले तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर 2 मिनिटं बोलतो मी तुमच्याशी अहो हे लोक असे आहे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांगणीत पडणार नाही तर व्यापाऱ्यांना एकदम माझी पारदर्शक काम अजिबात मी कोणाला मी पाहतोय ना पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सण होणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेश्या व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी तिथं व्यवसाय चालतं तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय थांबायचं आम्ही आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे बरोबर दादा पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले होतं जोडाल तुम्ही त्यांना कसं काय प्रॉब्लेम आहे नाही आता ते जे स्वतंत्र पुरुष 18 वर्षाचे पुरुष स्त्री आहेत आपण त्यांना कारवाई नाही करू शकत कोण म्हणे नाही करू वेश्या व्यवसाय कसं काय करू शकतो वेश्या व्यवसाय आपण प्रूव्ह करणं आवड होतं त्याच्यामध्ये अहो तुम्ही साहेब मग तुम्ही तर आता नाही मी कारवाई करून आज सगळ्या माझं गुन्ह्याचा चर्चा झाली की आपण आज एक पिटाची केस करू मी परवापासून इतका व्यथित झालो या सगळ्या प्रकरणामुळे बरोबर अरे आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या हे काय चाललं गावात या पुढे आणि पोलिसांना पुढे दाखल करा याच्यामध्ये जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे त्या पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे मला त्यांना अटक पाहिजे मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उत्तर केले सगळे भरपूर आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते नाही बरोबर असेल ते मान्य करतो पण ते मी करतो कारवाई हे असलं नाही चालणार ना साहेब अहो छोटे तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगडीतनं पडणारे लोक रडायची वेळ आली त्या माणसाला मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना आहे वाटतं ती बँगलोरला होतो जम्मू काश्मीरला हा ते म्हणतो की मला 5 लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची 5-5 लाख अरे ह्या पोराकडून 1,20,000 रुपये घेतले 3 लाख रुपये काय सांगितलं 10 वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा हे तर म्हणजे आयटच झाली आता एकदम अरे पुढे येतो अजय पाटील कोणी पैसे द्यायचे बघा ना अडचण मी डीजी मॅडमांची भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय 4-5 पोलिसांची नाव आहे आता ठीक आहे ते लोक हा पण येत नव्हता हा याने मला काल याच्यासाठी फोन नाही केला ते लोक मला पोलीस आरोपी करून टाकतील मी पैसे देऊन मोकळा होतो काय संबंध साहेब त्याचा आता मला सांगा तुमचे 100 कर्मचारी किंवा माझ्याकडे 50 कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये 1000 कर्मचारी आहेत तेवढे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे कुणी इतक्या कर्मचाऱ्यांनी कुणी वाईट प्रकार केला असता आपण इथल्या एखाद्या नाव आमचं खरं म्हणून नाही त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे 50 कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याचा तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओळखल्या पोराला यार गुले साहेब पुढे बोला की त्याला फिर्याद देऊ तिथे या चालू करा ते फिर्याद अरे कुठे अजय पाटील फालतू होतं चालू करा ते फिर्याद कोण घेतं तुमची याची मी घेतो बस बस मी पण घेतो बाकीचे बाहेर कामाला बाकीचे काम काय घटना घडली त्या संदर्भ द्या तो माझ्याकडे कर्मचारी होता मग फिर्याद एकदम व्यवस्थित घ्या साधी खुर्ची घेऊ साधी खुर्चीत बस साधी दिला
50,000 दिले महाराष्ट्राला ते पण तुझे कॅम्पल स्टेटमेंट आहे पैसे कोणाला सांग ना मग त्याचं नाव लिहा. तुझं नाव सांग हॅलो पहिले 3 लाख रुपये मागितले इतका दम भरला त्याला तुला मी सांगत होतो काल तर ऐकलं की नाही विशेष काही नाही ना. तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करू का तुला या एकदम गाऊन म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा हा. आणि कायद्यात पण ते बसलं पाहिजे ना. पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी जी फिर्याद दाखल झाली 2 दिवसापूर्वी तुझ्याकडे कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आरोपी करू तपासा. अरे हो पण हे ते दोघं पोलिस सोबत होते ना. हा बस मग दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे दोघा पैसे घेताना हे दोघांना यांना यांची कन्सेंट होते ना पैसे घेताना. माझं काही संबंध मी काल रजेवर हजर झालो मला जळगाव पाठवलं हे त्या घटनेच्या ठिकाणी होते ना. तुला दम कोणी दिला कोण लिहिणार आहे कोण 2 नंदी होते का आणि हे पण तिथे होते तपासाच्या वेळेस तू हे साईडला बसले जे घटल्यात हे साईडला बसले होते त्या 2 जणांनी दम दिला हे त्या तिथं कागदपत्रांमध्ये त्याचे पण होते जे तसं अरे हा होता आवाज करून बोल. नाही दादा दम नको देऊ त्याला दादा पैसे घ्यायच्या ठिकाणी तुम्ही होते तिथं मी घेतले का दादा तुमच्या घेतले म्हणजे तुम्ही सोबत होते तेच सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते बस आम्ही थोडे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले ते सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही. दादा मी तुम्हाला विनंती तुला सांगतो जे दादा, विनंती केली, तू पैसे घ्यायच्या वेळेस होता की नाही. त्याला विचारून घ्या दादा मी होतो 10 पैसे घेतले मी फक्त अरे बाबा हे तुला मी सांगतो घटना कशी घडली साहेब हे याला माहित नाही आरोपीनं सांगते 1,20,000 रुपये तुझा पोलीस कॉन्स्टेबल एकटा घेणार आहे का ते काय आम्हाला कळत नाही. तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते 2 जण ते बाजूला होते ते लिहित होते हे लिहित होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही खोटी फिर्याद एक शब्द नाही खोटं त्याच्यात टाकतो त्याच्यात. ते होते तिथे घटनेच्या ठिकाणी दादा मी फक्त पैसे तू घेतले असं तुम्ही म्हणत नाही आम्ही म्हणत नाही दादा ना. माझ्याकडे रोल नाही नव्हता दादा ते बघू ना आपण आता 1,20,000 मध्ये मी फक्त काय चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला म्हणजे बिना या तिकडे याला सोडू नका म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी हलणार नाही इथून मला सगळे अटकेत लागतील आज. दादा माझे नुकसान होऊन जाईल ना मी तुझ्याकडून 1 रुपया घेतला अरे, त्याचं नुकसान झालं तेव्हा रे. दादा, मी तू एक भिकाऱ्या रुपया जागे पैसे नाही. मागून आलेले आहे लोकांकडून ज्याने घेतले असेल तर पण माझे नुकसान होऊन जाईल ना दादा पैसे घेताना तू बाजूला होता ना तिथं दादा मी पैसे घेतले मी म्हणजे मागितले कॉल लोकेशन डिटेल्स असतील तर येतील. दादा मी जर घेतला असतील ना मी 100% तुझी तो खोटी त्याला फिर्याद 1 देत रुपया नाही सुद्धा बोललो नाही दादा फिर्याद देतोय तो. शिल्लक घरामध्ये शांत ठेवा आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये 164 करून घ्या ज्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा उद्या हे पैसे असे स्वीकारले होते आणि नेहमी जाणून दिले त्या घटनेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत ते यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात नाही म्हणाला आता हे सगळं 20 वर्ष तुमच्या
बोलले की 1,20,000 मिळाले तर SP ला सांगितलं का की बाबा हो ते- सांगितलं ना. मी काय म्हणा कुठे आहेत तुम्ही म्हणलं पण गर्दी घ्यायला आलो होतो कबूल करतो की आमचं इकडे आणायला वेळ होतोय म्हणून थांबलोय म्हणतात मी निघतोय म्हणलं पोलिसाला मग आपल्याला फोन केला नंतर आली माझ्याकडे घेतलं एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं. अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे, ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे, म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई 70-75 वर्षाची महिला, तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुमच्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली. तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल, काय करता येईल, माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली. 3 लाख रुपयाची मागणी केली आणि 3 लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले 50,000 रुपये दिल्यानंतर म्हटले की 10 वाजेच्या आत जर 3 लाख रुपये तडजोडी यांनी जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू. 1,20,000 रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत. ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने 1,20,000 रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले. ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घडला. 1,20,000 रुपये जमून देण्यासाठी त्याने ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या. मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली. नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे. मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो. 4 तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करायला सांगितलं, फिर्यादही दिली. ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो, जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील, तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही. चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो, सर्वसामान्य लोकांना वेठीसधाऱ्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या, कितीही मोठा असू द्या, चुकीला माफी नाही. जे पोलिस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल. त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि 1,20,000 रुपये जी मागणी झाली होती, जे पैसे दिले होते ते देखील DYSPंनी हस्तगत केले. स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली. 1,20,000 रुपये देखील मिळून आले आहेत. आता त्याचाही पंचनामा होतोय. मी आपल्या माध्यमातून या चाळीसगावकरांना सगळ्यांना विनंती करेल, प्रशासनातून जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल, चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल, चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल, तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील. IG सरांशी या विषयावर बोलणार आहे. असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही. त्यांनी मला आश्वस्त केलं आहे, ॲडिशनल SP मॅडमांनी सांगितलं 15 दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीमलाईन करू. सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ. मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल. परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की 1,20,000 रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय. यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं.